सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण युट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईचं वातावरण गरम आहे. मुंबईमध्ये होऊ घातलेला रिक्षाचालकांचा, परप्रांतीय रिक्षाचालकांचा संप, मराठीच्या सक्तीच्या विरोधात परप्रांतीय रिक्षाचालक एकवटले. जवळपास आम्ही लाखो रिक्षाचालक मुंबईमध्ये संपावर जाऊ. रिक्षाचालक असतील, टॅक्सी चालक असतील, आम्ही संपावर जाऊ, मुंबई थांबवून ठेवू, पण आम्ही मराठी शिकणार नाही. आता तुम्ही म्हणाल हे अचानक कसं होऊ शकतं? अचानक त्यांना मराठी कशी काय येऊ शकते? समजा काल परवा आलेला असेल, तो मराठीत कसं काय बोलू शकतो? अनेक जणांच्या मनामध्ये, अनेक मराठी भैयांच्या मनामध्ये हे विचार येऊ शकतात. पण लक्षात घ्या, 15-15, 20-20 वर्ष मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून ज्याला मराठीचं एक अवाक्षर बोलता येत नसेल, मराठीच्या बाराखडीतलं एक अक्षर बोलता येत नसेल, त्याच्यासाठी काय? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी सुद्धा शिवसेना एक वादळवर स्वागत करेन. म्हणजे आपण प्रत्येक रिक्षाचालकाच्या मागे लागतोय असं नाही. ज्याचं डोमिसाईल, ज्याने परवाने काढताना आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत, आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण डोमिसाईल देतो, आपण डॉक्युमेंट्स जमा करतो, पण त्या डॉक्युमेंट्समध्ये फ्रॉड करून आपण काल परवा आलेलेही ज्या वेळेस इथलं महाराष्ट्राचं डोमिसाईल काढतात आणि परवाने मिळवतात, महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रावर पोट चालवतात, पण मात्र त्यांना ज्या वेळेस मराठी बोलण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र त्यांना उबळ येते, उलटीसारखं होतं त्यांना. आम्ही मराठी बोलणार नाही. बघा, मराठी येत नसेल, ती शिकण्याची इच्छा असेल, आपण समजू शकतो, पण मराठीही येत नाही. ज्यावेळेस त्या मराठीविषयी, त्या शिकण्याविषयी ज्यावेळेस विषय निघतो त्यावेळेस अरेरावीची अर्वाच्य भाषा काढली जाते. आम्ही गेलो तर मुंबई महाराष्ट्र थांबेल, आम्ही गेलो तर ही मुंबई ठप्प होईल, या अशा प्रकारच्या चिथावणीखोर भाषांचा वापर केला जातो. तो काल परवाचा कोश्यारीचा व्हिडिओ देखील तुम्हाला चांगलाच माहिती असेल. इथून गुजराती मारवाडी जर परत गेले तर ही मुंबई आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणार नाही, हे तुम्हाला चांगलंच आठवत असेल. राज्यपाल पदावरचा असलेला हा कोश्यारी नावाचा हा जो कोणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, मी राज्यपाल अजिबात म्हणणार नाही त्याला, हा एवढी मगरुरीची अरेरावीची भाषा जर वापरत असेल तर विचार करा ह्या बाकीच्यांना किती मगरुरी चढली असेल. ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा जो भगवा उतरवला गेला त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी या अशा प्रकारे घडणार हे मला चांगलंच ठाऊक होतं. तरी सुद्धा काल ज्यावेळेस प्रताप सरनाईकांनी काल परवा जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं मी स्वतःही स्वागत केलं. स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेबांनी देखील त्यांचं स्वागत केलं. स्वतः संजय राऊत साहेब एखाद्या एकनाथ शिंदे गटाच्या एखाद्या मंत्र्याची, एखाद्या आमदाराची अशा प्रकारे बाजू घेताना मला पहिल्यांदाच दिसले. त्याचं कारण एकमेव, मराठी हा विषय हा तुमच्या माझ्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही. मराठी आपल्यासाठी आस्थेचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. त्यामध्ये आपण सारं राजकारण बाजूला ठेवतो आणि याचीच प्रचिती काल संजय राऊत साहेबांच्या त्या स्टेटमेंटमध्ये आली. एकदा संजय राऊत साहेब काय म्हणाले नीट ऐका. मराठीला जो विरोध होतोय तो एकनाथ शिंदेच्या गटाकडून होतोय, हे तुम्हाला माहिती आहे. परिवहन मंत्र्यांनी तर भूमिका, परिवहन मंत्री संजय निरुपम, आता कसं बोललात तुम्ही? हां, एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. ती त्यांनी घेतलेली भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे. त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे, हो ही भूमिका आहे. सुनित्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे, हो ही मराठी संदर्भातली भूमिका योग्य आहे. आम्ही सगळे शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, आम्ही सगळे या भूमिकेसाठी सातत्याने वर्षानुवर्ष संघर्ष करत आलो, लढत आलेलो आहोत.
महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात, हा साधा प्रश्न आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे. हे त्यांचं म्हणणं फक्त मराठीपुरतं आहे का नाही, हे त्यांचं म्हणणं प्रत्येक राज्यातल्या त्या मातृभाषेविषयी आहे. मग महाराष्ट्रामध्ये, या मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. ज्यावेळेस विषय मराठी भाषेचा येतो त्यावेळेस आम्ही कुठलंही राजकारण त्यात पाहत नाही. मग कोणीही असो, आमचं त्याला समर्थनच राहील. जो मराठीसाठी, मराठीच्या संरक्षणार्थ, मराठीच्या अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या संरक्षणार्थ जो उतरेल त्या सर्वांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी असेल. हे स्वतः संजय राऊत साहेब यांनी त्यांच्या स्टेटमेंटमधून दाखवून दिलं. प्रताप सरनाईक, पहिल्यांदाच मी पाहिलंय संजय राऊत साहेबांना शिंदे गटाच्या कुठल्याही एखाद्या आमदाराला, मंत्र्याला अशा प्रकारे त्याची थेट तारीफ करताना पहिल्यांदा मी संजय राऊत साहेबांना पाहिलं. आणि त्यामागचं कारण स्पष्ट आहे, मराठी भाषा. विचार करा, इथल्या रिक्षा युनियन, आता शशांक रावांचं उदाहरण घ्या. आता शशांक रावांना वारसा कुणाचा भेटलेला आहे आणि हे शशांक रावांचं काय चाललेलं आहे मला खरंच कळत नाही. हा शशांक राव ज्या वेळेस त्याला पत्रकार प्रश्न विचारतात, हा शशांक राव परप्रांतीयांच्या बाजूने अशा प्रकारे उभा राहतो. बघा, शिकण्यासाठी महिना, 1.5 महिना, 2 महिने मागणं ठीक आहे, पण शिकणारच नाही ही भूमिका घेणं हे कितपत योग्य? जरा एकदा हा व्हिडिओ पहा. भाषासाठी प्रशिक्षण मुळात पटतच नाही. 15 वर्षानंतर यायलाच पाहिजे ना शशांकजी. तुम्ही मला सांगा, ही तुमची जी भूमिका आहे, हेच जर शशांकराव जर आंध्रातले युनियनवाले असते, हे शशांकराव जर उत्तर प्रदेशमधले, बिहारमधले युनियनचे नेते असते, तर ही भूमिका त्या ठिकाणी घेणं आपलं सहिष्णू सरकार आहे म्हणून चालतंय. ही भूमिका घेणं तुम्हाला झेपलं असतं का? माझी भूमिका तिथेही तीच असते. मी ज्या वर्गाचं आपण नेतृत्व करतो किंवा काय, म्हणून जुजबी ज्ञान मुळात असं आहे की आज मला ज्ञान नसेलच समजा, आपण गृहीत धरू, तर किमान जुजबी ज्ञानातनं सुरू झालं. म्हणजे आपण ज्या वेळेला बोलतो सुद्धा एकमेकांशी, म्हणजे कोणी नवीन जरी आलं असेल, ज्याला भाषा येत नसेल, तर आपण एखाद्या नवीन राज्यात किंवा नवीन ठिकाणी राहायला जातो किंवा काय करतो, तर हळूहळू करत लोकांशी बोलता बोलता जर आपण शिकलो, तर आता जी सुरुवात आहे ती सुरुवात चांगली. आणि आमचं हे म्हणणं आहे, आम्ही म्हणालेलो आहोत सरकारला, की जे प्रशिक्षण सुरू होईल त्याच्यामध्ये युनियन पूर्ण ताकद लावेल प्रशिक्षणासाठी. एवढं म्हणजे त्यांनी त्यांचे केंद्र हे प्रशिक्षण सरकारने घेणं, सरकारने ही प्रशिक्षणाचा मुद्दाच नाही ना. हा मुद्दा आहे. तुम्ही मला सांगा, उद्या जर मी आज कॉर्पोरेटमध्ये आहे, मी जर म्हटलं की मला आज माफ करून द्या, मला शिकायला वेळ द्या, माझी नोकरी टिकेल का? ठीक आहे, एक सहानुभूतीपूर्वक, तो रोज पैसे कमवणारा रोज मजूर आहे म्हणून आपण त्यांची बाजू घेऊ सहानुभूतीपूर्वक, ठीक आहे. मग 15 वर्षापूर्वी तीच अट होती, 15 वर्ष झाले तुम्हाला मराठी येत नाही ना, तर मग तुम्ही आता का सक्ती यासाठी करावी लागते? कारण 15 वर्ष राहूनही मराठी बोलत नाही तिथपर्यंतही ठीक आहे. काही रिक्षावाले आमच्यामुळं मुंबई चालते असे आमचे किती व्हिडिओ बाईट्स आहे मराठी रिक्षा चालकांचे. उभा हिंदुस्थान, उभा देश जर महाराष्ट्रात येऊन आपलं पोट भरत असेल, शशांकराव, उभा देश जर महाराष्ट्रात येऊन आपलं पोट भरत असेल, तर देशाला मराठी शिकण्याची गरज आहे. महाराष्ट्राला सांगा, तुमच्या देवेंद्र फडणवीसाला, महाराष्ट्राला हिंदी शिकण्याची गरज नाही, देशाला मराठी शिकण्याची गरज आहे. देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करा. कारण सगळ्या देशाला जर शिकण्यासाठी, कामाधंद्यासाठी, पोटापाण्यासाठी, आपल्या भविष्यासाठी जर महाराष्ट्रात, मुंबईत यायचं असेल, पुण्यात यायचं असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये यायचं असेल, नागपुरात यायचं असेल, महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला मराठी शिकण्याची गरज आहे, अनिवार्य आहे. महाराष्ट्र हा दक्षिणे इतका कट्टर जरी नसला आपल्या भाषेच्या बाबतीत, पण महाराष्ट्र हा उत्तरे इतका लुचापुचा देखील नाही. महाराष्ट्र आपल्या भाषेचं संरक्षण, आपल्या भाषेचा स्वाभिमान चांगलाच जपतो आणि त्याला ते शिकवायची गरज नाही. अगदी मला या सगळ्या प्रकरणामध्ये का कुणास ठाऊक, पण हे संजय निरुपम किंवा ही एकनाथ शिंदेची इतर पिलावळ ही फार वळवळताना दिसतात. मला कधी कधी का कुणास ठाऊक शंका येते, जशी मला शंका देवेंद्र फडणवीसांच्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या वृत्तीविषयी वाटत होती. एकीकडे आम्हीच तुम्हाला आरक्षण देणार आणि दुसरीकडे सदावर्ती सारखी माणसं सोडायची. लक्षात आलं तुम्हाला हा गेम कसा असतो? द्यायचंही नाटक करायचं आणि दुसरीकडून सदावर्ती सारखी माणसं सोडायची. अगदी तसंच इथे कुठतरी मला वाटतं, अजूनही मी त्याची खात्री केलेली नाही हे असंच असेल म्हणून, पण एकीकडे बघा एकनाथ शिंदेच्या गटाचं काय चाललंय, दोन्ही दगडांवर कसे पाऊल ठेवायचे आणि दोन्हीकडून आपला फायदा कसा करून घ्यायचा. एकीकडे संजय निरुपम हाही शिंदे गटाचा, एकीकडे प्रताप सरनाईक
हेही शिंदे गटाचे. तसं प्रताप सरनाईकांच्या भूमिकेतून आजवर त्यांनी हे जे प्रकरण ताणून धरले त्याकडे पाहता सध्या तरी मला प्रताप सरनाईक कुठल्याही राजकारणाकडे पाहून या सगळ्या गोष्टी करतायत असं तरी मला सध्या वाटत नाही. मी सध्या हा शब्द वापरतोय. माझा व्हिडिओ कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत यांचं आंदोलन ढूस देखील झालं असेल, फूस देखील झालं असेल, मला माहित नाही. ते फूस हा शब्द ऐकल्यानंतर मला काल का कुणास ठाऊक त्या वेल्डिंगवाल्या चष्मेवाल्याचा हा व्हिडिओ आठवला. पहा जरा. फक्त प्रताप सरनाईकांच्या आंदोलनाची ही अवस्था होऊ नये एवढीच काय ती माझी मनोमन इच्छा आहे. मला एक शंका अजूनही आहे. प्रताप सरनाईकांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय का त्यांच्याच पक्षामध्ये, त्यांच्याच गटामध्ये? कारण तुम्ही पहा, प्रताप सरनाईकांना ज्यावेळेस नरेंद्र मेहता हा भाईंदरचा आमदार, भारतीय जनता पक्षाचा एक परप्रांतीय आमदार, ज्यावेळेस प्रताप सरनाईकांना आपल्या घरी नोकर ठेवण्याची, आपल्या गाडीवर नोकर ठेवण्याची जी भाषा करत होता, जर माझ्याकडे एवढी संपत्ती असेल तर त्याला मी जवळ देखील उभा करणार नाही, अशा प्रकारची प्रताप सरनाईकांच्या विरोधात ज्यावेळेस भाषा करत होता त्यावेळेस एकाही शिंदे गटाच्या प्रवक्त्याने असेल, एकाही शिंदे गटाच्या आमदाराने असेल, यावर एक चकार शब्द काढला नाही. तुम्ही पहा, प्रताप सरनाईकाला सपोर्ट करण्यासाठी फक्त त्याचा मुलगा पूर्वेश सरनाईक हा एकमेव होता. आता बापाला सपोर्ट तर करावाच लागेल, पण प्रताप सरनाईक सारख्या माणसाला, एका मंत्र्याला, त्यांच्याच पक्षातल्या, विशेषतः ठाण्यातल्या मंत्र्याला अशा प्रकारे भारतीय जनता पक्षातला एखादा आमदार म्हणजे एवढं जर बोलून जात असेल तर शीतल म्हात्रे कुठे आहेत? म्हणजे बघा तुम्ही, हा प्रकार तुम्हाला जाणवतोय का? जाणीवपूर्वक कसं प्रताप सरनाईकांना शिंदे गटातच टार्गेट केलं जात आहे त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. कुठे आहेत शीतल म्हात्रे? कुठे आहे ज्योती वाघमारे? कुठे आहेत नरेश मस्के? ज्यावेळेस गणेश नाईक, नवी मुंबईचे मंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, ज्यावेळेस एकनाथ शिंदेना टार्गेट करतात त्यावेळेस मात्र सारी फलटण उभी राहते. पण प्रताप सरनाईकांच्या वेळेस ही सारी फलटण बिळामध्ये घुसलेली असते. ह्या गोष्टी तुम्ही बारीक निरीक्षण करा. बरं, नरेंद्र मेहता काही साधं सुद्धा बोलून गेला नव्हता. अगदी एकमेकांना खेटून असलेले हे मतदारसंघ आहेत. भाईंदर आणि ओळा माजिवडा खेटून असल्यापेक्षा म्हणण्यापेक्षा एकमेकांमध्ये घुसलेले हे विधानसभा मतदारसंघ आहेत. एकमेकांची मदत एकमेकांना लागणार. नरेश मस्केंना नरेंद्र मेहतांना दुखवायचं नाही, कारण नरेश मस्केंचा बराचसा प्रभाग हा नरेंद्र मेहतांच्या विधानसभेत सुद्धा जातो, लोकसभेतला, ठाणे लोकसभेतला. नरेश मस्केंनी त्यांना न दुखवण्याचं धोरण घेतलं. ज्योती वाघमारे फक्त एकनाथ शिंदेंना कोणी बोललं तरच बोलणार, किंवा शीतल म्हात्रे फक्त एकनाथ शिंदेंना, गोरे असतील, कायंदे असतील, इतर सगळे 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 फक्त एकनाथ शिंदेसाठी. बाकी शिंदे गटाच्या ह्या प्रताप सरनाईकांना कोणी काहीही बोलो, एकही जण मध्ये आला नाही. या गोष्टी महाराष्ट्र पाहतो. राजकारणाला जर फूस घालायची असेल ना, ही पोकळी आहे, रिकामी जागा आहे, इथून घुसायला हवं. जरा एकदा पहा नरेंद्र मेहता काय म्हणाले ते प्रताप सरनाईकांच्या बद्दल. प्रताप सरनाईक आज मेरे ड्राइवर होते. प्रताप सरनाईक आज मेरे ड्राइवर होते. अभी कुछ दिनों पहले ही महाराष्ट्र के जो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी, उन्होंने ये कहा है कि जिस तरीके से उन्होंने मेट्रो में कहा था कि 30% जो जमीन है वो नरेंद्र मेहता जी की है, तो उन्होंने इस पे कहा है कि अगर वो अपनी जमीन में से थोड़ा सा काशीगांव मेट्रो स्टेशन के पास जो जगह है वो दान दे सके, उन्होंने इस तरीके से कहा है कि वो चलेगा. सुनिए, देखिए, मैं आपके माध्यम से शहर को कहना चाहता हूँ, प्रताप सरनाईक साहब की किसी भी बातों को सीरियस ना ले. वाकई में अगर मेरे पास 30% होता मेरे पास, तो प्रताप सरनाईक को 500 फुट दूर रह के मुझसे बात करना, मेरे इधर भी नहीं आते, इधर तो लंबा रहा. अगर 30% होता तो वो मेरे ड्रायव्हर होते आज. आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे. 30% वर त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त. माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं. या प्रताप सरनाईकांचं एकट्याचं हे उदाहरण नाही. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखवू. कालचंच मला वाटतं गुलाबराव पाटलाचं. एकेकाळी आम्ही याला आदर्श मानायचो, या माणसाला, गुलाबराव पाटलाला. काय ते शायऱ्या आणि काय ते बोलण्याची ढब, काय तो टीका आणि काय ते रांगडेपणा. पण शेवटी माथ्यावर गद्दारीचा तो टीका लागलाच, त्यामुळे जाऊ द्या. या माणसाने काल ज्यावेळेस पत्रकारांनी बागेश्वर बाबांविषयी विचारलं, बागेश्वर नावाच्या भोंदूविषयी विचारलं, तर ह्या माणसाने योग्य त्या शब्दात आपलं मत मांडलं.
एकदा यांचा व्हिडिओ पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्याबद्दल बागेश्वर बाबाने माफी मागितली. कोण बागेश्वरा आमच्यावर महाराजांवर बोलणारा? बागेश्वर महाराज हा शिवाजी महाराजांच्या तळपायाची खरड नाही आहे. अक्कल नसलेले लोक हे महाराज होऊन बसलेले आहेत काही आणि काही महाराजांच्या बाबतीत बोलतात. अभ्यास असेल तर बोलावं, नाहीतर बोलू नये. शिवाजी महाराज म्हणजे काही नाणं नाही आहे इकडून घेतलं आणि तिकडे फेकलं. याच्या पुढे असा बागेश्वर असेल, कोणताही सागेश्वर असेल, असे वाकडे तिकडे बोलले तर मग यांनाही आम्ही आमचा धडा शिकवू. माझं एक साधं म्हणणं आहे गुलाबरावांना किंवा प्रताप सरनाईकांना देखील, दोघांनाही. आज तुमची घालमेल मी समजू शकतो, तुमच्या मनात चाललेल्या गोष्टी मी समजू शकतो, पण तुमच्या मनात चाललेल्या गोष्टींना मुभा तोपर्यंतच होती जोपर्यंत तुम्ही शिवसेनेत होतात, उद्धव साहेबांच्या सोबत होतात, तोपर्यंत तुम्हाला हे सगळं मोकळ्याने बोलता येत होतं. आज मला सांगावं गुलाबराव, तुमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे त्या बागेश्वर बाबाविषयी एक शब्द बोलतील का? सांगावं, छातीवर हात ठेवून सांगावं गुलाबराव. एकनाथ शिंदे चकार शब्द काढतील का? प्रताप सरनाईक तुम्ही एका शब्दाने सांगावं, छातीवर हात ठेवून सांगावं की एकनाथ शिंदे तुमच्या ह्या निर्णयाचं स्वागत करतील का? देवेंद्र फडणवीस कधी तुमच्या ह्या निर्णयाचं स्वागत करतील का? सुनेत्राताई पवारांना हा प्रश्नच नाही, त्यांचा हा मुद्दाच कुठे येत नाही, त्यांच्या पक्षाचा आणि मराठीपणाचा काही संबंधच नाही, कुठेच नाही. आज महाराष्ट्रामध्ये मुंबईचंच घ्या उदाहरण, जवळपास 40 ते 50 नगरसेवक परप्रांतीय आहेत आणि त्यातले त्यात सगळे 90% जास्त भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आजच्या घडीला जवळपास 36-37 अजून एक आत्ताचा आकडा मला माहिती आहे, मला अजून त्यात थोडं डिटेल पाहावं लागेल. काही जण मराठी घरांमध्ये लग्न करतात आणि मराठी आडनावं घेऊन तिथे नगरसेवक बनतात, पण असतात परप्रांतीय. सावंतवाडीचं सुंदर उदाहरण आहे तुमच्या समोर. एक तुम्हाला मी तो दाखवलं होतं ना, सावंतवाडीची सून नगराध्यक्ष बनायचंय मला, काय ती भोसले, जाऊ द्या. पण मला सांगा, ह्या दोघांच्या ह्या भूमिकांचं ह्यांच्या पक्षाच्या प्रमुखाकडनं, यांच्या मुख्य नेत्याकडनं कधी स्वागत होईल? होणारच नाही, बोलणारच नाहीत. अनेक गोष्टी आहेत, काही का असे ना. प्रताप सरनाईकांनी या मुद्द्याला मागे घेऊ नये आणि मागे घेण्याची जर वेळ आली तर खरंच प्रताप सरनाईकांनी आपला राजीनामा द्यावा. मराठीच्या मुद्द्यासाठी राजीनामा दिलेला केव्हाही चांगलाच प्रतापजी. जर आपण एवढी मोठी भूमिका घेताय, त्या भूमिकेला माघार घेऊ नका. फक्त जर आज ही माणसं एकवटतायत की नाही आम्ही मोर्चा काढू, आम्ही रिक्षा वगैरे जाळण्याचा मी प्रकार पाहिला, आम्ही रिक्षा जाळू पण आम्ही या सगळ्या गोष्टी होऊ देणार नाही, याला माज म्हणतात. मराठी माणूस आज खरंच हद्दपार झालेला आहे, आज हतबल झालेला आहे. आज अस्तित्व कुठल्या पक्षामध्ये राहिले मराठी माणसाचं सांगा तुम्ही? ती मनसे झगडते, मनसेची काय अवस्था झाली. शिवसेना झगडते, शिवसेनेची काय अवस्था झाली. हे आपलं डेमोग्राफिक संपवलं जात आहे. आपलं आपल्या प्रभागांमधलं, आपल्या भागामधलं, आपल्या राज्यामधलं आपलं वर्चस्व संपवलं जात आहे. आपली संस्कृती नष्ट केली जाते. कधी गायपट्ट्याचं एवढ्या आपल्या इकडच्या सणांवर कधी एवढं वर्चस्व नव्हतं. आज आपल्याकडचे सण सगळे गायपट्टा झाले. गायपट्टा, उत्तर भारतासारखे सण इकडे साजरे होतात. आपल्या सणांचं अस्तित्व संपलं, ते मराठीपणच संपलं. आपण कधी गायपट्ट्याचे झालो, जय शिवराय पासून आपण कधी इतर घोषणांपर्यंत पोहोचलो, आपलं आपल्यालाच कळलं नाही. असो, काही का असे ना, मी पुन्हा सांगतो, देशभरातून लोक जर इथे येऊन आपलं पोट भरत असतील तर महाराष्ट्राला हिंदी नाही, देशाला मराठी शिकण्याची गरज आहे. आणि प्रताप सरनाईकांसारख्या माणसांना, गुलाबरावांसारख्या माणसांना माझं फक्त एवढंच सांगणं आहे, त्याचं खावं मीठ, त्याच्याबरोबर राहावं नीट. आज कदाचित प्रताप सरनाईकांच्या अडचणी असतील, त्यांचं तो लेटर बॉम्ब तुम्हा सर्वांना आठवत असेल, साहेब भारतीय जनता पक्षाशी हात मिळवणी करा, जुळवून घ्या, आमच्यासारख्यांच्या हॉटेलांवर धाडी पडतायत, आमचं काही खरं नाही साहेब वगैरे. त्यांच्या अडचणी असू शकतात, मी समजू शकतो. पण जे आपण म्हणालात, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट, हा खरं तर संस्कारांचा भाग आहे. तो फक्त बोलून चालत नाही, तो आचरणात आणावा लागतो. आज आपण फक्त बोलघेवड्यासारखे बोलता, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. पण खरंच मनोमन विचार करा, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, ज्या पक्षाने तुमची राजकीय कारकीर्द घडवली, त्या पक्षाला आज हे असे दिवस दाखवताना तुम्हाला वाटतं भविष्यात
ज्यावेळेस नियती वसुलीला निघेल त्यावेळेस तुमच्या ह्या गोष्टी सहन केल्या जातील. या सगळ्या गोष्टींची तुम्हाला उत्तरं द्यावे लागतील. इथेच याच जन्मी इथेच सगळं काही भरून द्यावं लागेल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.